कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान किंबहुना वीरशैव लिंगायत हृदय सम्राट म्हणून ज्यांच्याकडे आजकाल पाहिलं जात आहे 21 जातींना ओबीसीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी कुणाच्या केसालाही धक्का न लागू देता अशी अनेक आंदोलनं 1996 पासून आदरणीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सरांनी यशस्वी करून दाखवली आणि आजही ते सामाजिक कार्य, राजकीय कार्य, शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेले आहेत. असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सरांना मी नम्र विनंती करतो की आपण या समारंभाचा अध्यक्षीय समारोप करावा. माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडे सर. चळवळीतील एक कसलेला आणि किसलेला मोहरा, शिक्षण क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाषराव गिरवलकर सरांच्या आजच्या या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताना आयोजित केलेल्या या सेवा गौरव सोहळ्याच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार, माझे मित्र सन्माननीय गजानन भाऊ उगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र सन्माननीय दिलीपराव चव्हाण, आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शिक्षक संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संभाजीराव पाटील सर असतील किंवा माझ्या सोबत आलेले आमचे सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, व्यासपीठासोबतच समोरही बसलेले सर्व शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे परंतु विचारांनी गिरवलकर सरांसोबत जोडलेले असे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, जवळपास 2.5 तासापासून गिरवलकर सरांच्या या सेवानिवृत्तीच्या सेवा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एक विचाराचं व्यासपीठ झालं, चिंतनाचं व्यासपीठ झालं असं म्हटलं तर वाजू होणार. त्यांच्या जीवनावर अनेकांनी प्रकाश टाकला, काहींनी अनुभव बोलक्या शब्दात सांगितले. त्यांच्या दोन्ही मुलींनी सुद्धा त्यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली. वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रात येताना आमच्या गजावरने आल्याबरोबरच बॅटिंग आणि सिक्सर मारला दिलीपराव. आणि राजकारणाच्या क्षेत्रापासून असं कुठलंही क्षेत्र जिथं नाही की जिथं गिरवलकर सरांचा संपर्क आहे. सेवा संघटनेमध्ये सुद्धा सेवा कर्मचारी महासंघाचे या जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम केलं आणि क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं मिरवणुका तर नक्की निघतात, काढल्या पाहिजे, परंतु विचारमंथन झालं पाहिजे. आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या शिवभक्तपरायण शिवशरण गुरुजी रटकरकर असतील, गिरवलकर सर असतील, त्यांची सर्व टीम असेल, सगळ्या जाती धर्माचे बहुजन लोक सोबत करू या हिंगोलीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानमालेचं सुरुवात त्यांनी केली. विचाराचं व्यासपीठ म्हणून आपण कसं चिंतन केलं पाहिजे, समाजाला दिशा दाखवली पाहिजे, याबद्दलची त्यांच्या उभ्या आयुष्यातली धडपड तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेली आहे. मित्र, वाशिम जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती म्हणून सुभाषराव गिरवलकर सरांच्याकडे आपण बघितल्याच्या नंतर, त्यांची आजची ही कमाई बघितल्याच्या नंतर व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना नक्कीच गर्व घ्यावा वाटला पाहिजे. ही आयुष्यातली त्यांची कमाईची विचाराने कमावलेली आहे. पैसा हा काही कमाई होऊ शकत नाही, ज्यांनी माणसं कमवली ती खरी कमाई आहे. आणि मग ग्रामीण भागातून आल्याच्या नंतर सुद्धा 2 मार्च 1967 ला जन्माला आल्याच्या नंतर शिक्षण घेत असताना 10वीचं शिक्षण असेल, बीएड झाल्याच्या नंतर 1987 ला आपण प्राथमिक शिक्षक झाला.
प्राथमिक शिक्षकांपासून सगळी तत्वे पार करत आपण शिक्षण चळवळीतल्या सगळ्या अंगाला स्पर्श केलेला. अनेक मान्यवरांनी त्यांची अनुभव या ठिकाणी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रामध्ये चळवळ घेऊन काम करताना हिंगोली जिल्ह्यामध्ये सुभाषराव देवळकर सरांनी जसा विद्यार्थी प्रेमी शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली, तसंच शिक्षक प्रेमी शिक्षक म्हणून सुद्धा ओळख निर्माण केली. त्याचं कारण मी उदाहरण म्हणून सांगायला हरकत नाही. ते कुठल्या तरी एका संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, पण त्यांच्या या समारंभामध्ये मात्र सगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. हीच खऱ्या अर्थाने त्यांची कमाई आहे. आणि विचारधारा सांभाळत असताना शिक्षक ही जमात महत्वाची आहे आणि शिक्षक म्हणून होणारा अन्याय किंवा येणारे प्रश्न त्याची उकल करत असताना संघटनाच्या सीमा ओलांडून शिक्षण क्षेत्रामध्ये दूरदर्शीला काम करणारा एक कसलेला नेता म्हणून सुभाषराव देवळकर सरांची ओळख आहे. मित्रहो, आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना अनेक प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत. 38 वर्षाच्या सेवेमध्ये देवळकर सरांनी त्यांचा जीवनपट मी संपूर्ण वाचणार नाही कारण वेळ जास्त झालेला, परंतु प्राथमिक शिक्षकापासून आज ते मुख्याध्यापक म्हणून नियुक्त होत आहेत. किंवा शिक्षक संघटनांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केलं. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले. पुरस्कार हा खरं तर त्यांच्या कार्याचा गौरव आहे, परंतु सुभाषराव देवळकर सरांनी शिक्षण क्षेत्राच्या बाहेर जाऊन सुद्धा असं कुठलंही क्षेत्र ठेवलं नाही. शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटवला. त्या जिद्दीच्या चिकाटीच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे वैभव खऱ्या अर्थानं देवळकर सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि 38 वर्षाची सेवा संपून आज नियत वयोमानानुसार त्यांची सेवानिवृत्ती होत असताना हा त्यांच्या सेवेचा गौरवाचा सोहळा हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतो आहे. आणि ज्या सभागृहामध्ये हा सोहळा होतो आहे ते सभागृह आमच्या दिलीपरावने निर्माण केलेलं आहे बरोबर. आणि तेही आपले जुने मित्र आहेत. पण खरं तर दिलीपराव तुमच्यासाठी सुद्धा एका टाळा वाजवल्या पाहिजे. हिंगोलीसारख्या ठिकाणी अशा प्रकारचं धाडस तरुणाईतून आमचा धडपड करणारा माणूस करतोय हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मित्रांनो, चळवळीमध्ये काम करताना काय व्यथा असतात, कुटुंबाच्या काय व्यथा असतात यावर सुद्धा प्रकाश टाकले. आमच्या वहिनी या ठिकाणी त्यांच्या मुलीने मनोगत व्यक्त केली. जो माणूस चळवळीमध्ये काम करतो त्या माणसाला घर कुटुंब एवढं सीमित राहता येत नाही, किंवा त्यांचं क्षेत्र जे आहे ते सर्व कुटुंब म्हणून चालावं लागतं. आणि देवळकर सरांनी एवढ्या आयुष्यामध्ये घराकडे कमी लक्ष दिलं. मी तर असं म्हणेल ते घर आमच्या वहिनीने सांभाळलं आणि तुम्ही शिक्षणाचं घर सांभाळ. म्हणून हे सगळं वैभव आपण बघू शकतो आहोत. आपल्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचे कार्यक्रम असतील, शिक्षकांचे वेगवेगळे राज्य पातळीवर मांडण्याचे प्रश्न असतील, किंवा अनेक वेळेला जसं शिक्षक चळवळीमधली तुमची पदाधिकारी तुमच्या सोबत असतात तसं मी सुद्धा त्यांना अनेकदा बघितले. तर मी काही शिक्षण क्षेत्राच्या बाहेरचा नाही. मी 28 फेब्रुवारी 2023 ला औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालो. मला माहिती आहे मी मागचे 15 वर्ष प्राध्यापकी कधीच केली नाही, खरं सांगायला हरकत नाही. पण समाजाचा चेहरा बदलण्यासाठी, बहुजनाला न्याय देण्यासाठी जेव्हा आपल्यासारखी माणसं काम करतात तेव्हा तो एका ठिकाणचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात नाही. ती ओळख आज सुभाषराव देवळकर सरांनी सुद्धा या ठिकाणी निर्माण केली. शिक्षण क्षेत्र आणि चळवळ हा खरं तर हा मोठा संशोधनाचा विषय झाला. मी आता गजूडवरून सांगत होतो, संभाजी पाटील उल्लेख केला. खरंच आपण आपल्या छातीवर हात ठेवून सगळ्या चळवळ शिल्लक आहे का? चळवळी खऱ्या अर्थानं गेल्या. तुम्ही आम्ही इथं बसलेली बऱ्यापैकी 50 वर्षांची माणसं आहोत. आपण इथं बसलेला एकही व्यक्ती छातीवर हात ठेवून सगळ्या तुम्ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं असं कोणी या ठिकाणी असणार आहे का? सगळ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये
पाहिजे आणि तो घरकाला धाका होतोय ते वास्तव सत्य आपल्याला दाखवता येत नाही. किंवा शिक्षण क्षेत्रामधल्या आलेल्या येऊ घातलेल्या ज्या काही बाबी आहेत त्यावर सुद्धा चिंतन होण्याची आवश्यकता आहे, त्यावर प्रहार होण्याची आवश्यकता आहे. परंतु आज ते करण्यासाठी कोणाचं धाडस होत नाही. सुभाष शिरवणकर सरांच्या काळामध्ये किंवा ज्येष्ठ मंडळी त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या अगोदरच्या काळामधल्या चळवळी आपण जर बघितल्या तर मी 1986 ला मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाड्याचा भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख होतो. चळवळ अशी असायची की आम्ही उभा टाकलो म्हणतो सेपासे पोरं उभा टाकायचे. आज मात्र सगळं चळवळी मेलेलं आहे, कमर्शियल झालंय, भांडवलशाहीकडे वळलो आपण. आणि कुठलाही विषय मांडत असताना तो विचारावर तत्वावर पुढे नेण्यापेक्षा तो भांडवलशाहीवर पुढे जातो हे नाकारता येत नाही. आणि हाच खऱ्या अर्थानं बहुजनाच्या पिढ्या संपवण्यासाठी कारणीभूत ठरतात असं म्हटलं तर वावट करणार. संभाजी पाटील सरांनी उल्लेख केला, आपण शिक्षण क्षेत्रातल्या चिंतन केलं पाहिजे. शिरवणकर सरांच्या जीवनावर आणि त्यांच्या बद्दल अनेक काही बोलले, मी पुन्हा बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या मोहऱ्याचा ज्या चेहऱ्याचा या ठिकाणी आपण गौरव करतो आहोत त्या सुभाष शिरवणकर सरांना खऱ्या अर्थानं आनंद केला होईल जेव्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये चळवळ जिवंत होऊन एक दिशा देण्याचं काम येणाऱ्या पिढ्यासाठी केलं जाईल, त्याच्यात त्यांना खरा आनंद असणार. आणि म्हणून शिरवणकर सर तुम्हाला कोणी सांगितलं या पक्षाच्या, कोणी सांगितलं त्या पक्षाच्या, कोणी सांगितलं कुटुंबाला वेळ द्या, मी त्याच्यापेक्षा वेगळं सांगणार. कोण्याच पक्षात येऊ नका. काही दम राहिलेलं नाही कोण्या पक्षामध्ये, काही राम राहिलेलं नाही कोण्या पक्षामध्ये. खऱ्या अर्थाने आपल्याला प्रश्न विचारायची लोकशाही जिवंत आहे का? एक काळ होता, अरे शिक्षण पद्धती आमच्याकडच्या शिल्लक आहे का? आपण शिक्षण क्षेत्रात वावरलेली माणसं आहोत. जेव्हा कायम मुलांचं धोरण आणलं गेलं तो पहिला टप्पा होता. आज काय अवस्था? कायम विनानुदान धोरण तर संपलं, शिक्षण जिवंत आहे का? तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. खरं तर शिरवणकर सर सारख्या चेहऱ्याला पुढे करून शिक्षण क्षेत्रातल्या बहुजन लोकांना मारण्याचं पाठ जे करून घालतात त्यांच्या विरोधात उभा टाकण्याची आज आम्ही ऊर्जा घेण्याची आवश्यकता आहे, प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आज मराठी भाषेचं शिक्षणच जिवंत नाही. इथं बसलेला मला असं वाटतं कुठलाही इंग्रजी माध्यमाचा शिक्षक नाही. काय कोणी हातवर करा, सगळे मराठी माध्यमाचे शिक्षक आहेत. आणि मराठी शिक्षण घेतलं म्हणून त्या कोणी मोठा झाला नाही का? आणि इंग्रजी शिक्षण घेतलेला एखादा मोठा झालेला मला दाखवा. हे सुद्धा समाज प्रबोधन करण्याची आवश्यकता ही गरज निर्माण झालेली आहे. मित्र येऊन आपलं सरकार कोण्या पक्षाचं असेल ही पक्षी राजकारणावर बोलणार नाही, परंतु या देशातलं शिक्षण मारण्याचं पाप यांनी काही वर्ष चालू आहे. गजूभाऊ सरकार तुमच्या पक्षाचं असलं तुम्ही पक्षावर बोलणार नाही, परंतु आज बहुजनाचं शिक्षण हिरावून घेतलं चाललंय. एकीकडे आम्ही आरक्षणासाठी लढतो आहोत तर दुसरीकडे आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे. एकीकडे आम्ही आरक्षणासाठी झगडतो आहोत, एकमेकाचे डोके फोडतो आहोत, तर दुसरीकडे आमचं शिक्षण हिरावून घेतलं चाललंय. इथं बसलेल्या किती लोकांची मुलं प्राथमिक शिक्षण घेतात, केजीला प्रवेश घ्यायचा असेल तर 1 लाखापासूनचं डोनेशन. त्याच्यात भय निर्माण झालं. भाषेला गुणवत्ता अवलंबून नाही आम्ही शिकलं पाहिजे. आणि आता भविष्यामध्ये शिक्षक जिवंत राहणार आहे का हा प्रश्न आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या केली. कोण होता हा शिक्षक? अनुसूचित जातीच्या शाळा आश्रम शाळांमधला शिक्षक आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचंय, त्याला शिक्षण देणारा शिक्षक 23 वर्षापासून उपाशी होता. त्याला आणखी नाव जाणताय. आता अनुदान देण्याचा कायम विनानुदान धोरण याच्यावरती आम्ही बोलत होतो. कायम शब्द काढला याच्यात आम्ही खुश होतो. 20% टप्पा मिळाला की आनंदी राहत होतो. 20%चा 40, 60, 80, 100 झाला की आम्हाला आनंदाला पारावर राहायची नाही. आणि 100%चा पगार मिळायला सुरुवात व्हायच्या आज
असा निवृत्तीचा सोहळा येत होता. ही अवस्था आमच्या शिक्षणामध्ये. अरे जिकडे एकीकडे कायम आंदोलन होतं तो कायम शब्द निघाला. आता तर दुर्दैवाने सेल्फ फायनान्स आहे, स्वयं सहाय्य, स्वतःच आर्थिक सहाय्य करा, स्वतः शिक्षण घ्या. तर या देशाच्या भारतीय राज्यघटनेने घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की देशाच्या आर्थिक तरतुदीमध्ये 6% तरतूद ही शिक्षणावर झाली पाहिजे. शिक्षण म्हणजे काय बिझनेस आहे का? परंतु आज 3% सुद्धा तरतूद केली जात नाही. ही खरं तर चिंतेची बाब आहे. सेल्फ फायनान्सचा गव्हर्नमेंट स्वयं अर्थसहाय्याचा कायदा आला. येणाऱ्या काळामध्ये ज्या शाळा निघणार आहेत ते स्वयं अर्थसहाय्याच्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची सर्व्हिस गॅरंटी नाही, त्याला सर्व्हिस रूल लागू नाही, कुठल्याही प्रकारची नियमावली नाही. स्वयंचार चाललेला आहे, राशनची दुकानं लागतात आणि बहुजनाचा आमचा विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही अशी अवस्था. कुठला एक विद्यार्थी मला सांगा की जो सामान्य कुटुंबाचा आहे आणि तो केजीला किंवा लोअर केजी अपर केजीला जाण्यासाठी तो स्वतःच्या मुलाची फीस भरू शकतो. बहुजन लोकांनी शिक्षणच ठेवू नये अशा प्रकारची कूटनीती अत्यंत जाणीवपूर्वक सरकारच्या बाजू लोकांकडून होते हे आम्हाला नाकारायची आवश्यकता नाही. यावर बोललं पाहिजे, त्याला चळवळ टाकली पाहिजे. संभाजी पाटील छत्रपती उल्लेख केला म्हणून मी मुद्दा मला आठवलं सांगतो. अनेक लोक आज अशी आहेत की जे शिक्षणापासून वंचित आहेत. त्या अनुसूचित जातीच्या आश्रमशाळाच्या नागरगोजे सरांचा उल्लेख मुद्दामून केला. ताजी घटना धनंजय नागरगोजेने आत्महत्या केलेला मन पिळून टाकणारी त्यांची जी पोस्ट ती आपण वाचली असेल. काय अवस्था आमच्या शिक्षकांची. एकीकडे त्यांना 100% पगार मिळत होता, तो शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून लढतोय. त्याला ती जुनी पेन्शन योजना दिली जात नाही. 2005च्या नंतर कोणतं पेन्शन करून घेतलं, त्याच्यानंतर हळूहळू कायम शब्द आणला, त्याच्यानंतर हळूहळू स्वयंअर्थ शब्द आणला आणि या पद्धतीला आमच्या राज्यामध्ये आमच्या देशामध्ये गोरगरिबाला शिक्षण द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारच्या वतीनं किंवा भारत सरकारच्या वतीने सुद्धा येऊन घातलंय. त्याच्या विरुद्ध कोण लढणार आहे, कोण पुढे होणार आहे. मी तर असं म्हणेन सुभाष जिंकर सरांसारखे असे निवृत्त झालेल्या लोकांची टीम करा, सगळ्यांची एक कमिटी करा आणि येऊन घातलेल्या धोरणाच्या विरोधामध्ये नवीन पिढी उभा करण्यासाठी विचाराची दिशा देण्यासाठी एक धोरण ठरवून पुढे व्हा आणि त्याच्या मोहरक्या हिंगोलीमध्ये सुभाषराव निवडणूक सरांना करा. तर त्यांचा हा सेवा गौरव सोहळा झाला असं मला म्हणता येईल. मित्रांनो, चळवळीत मीही 40 वर्ष काम करतो. 1986 पासून विद्यार्थी चळवळीमध्ये आहे, त्याच्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये आहे, राजकीय चळवळीमध्ये आहे. मी सगळ्यांना जवळ बघितलंय. कुठल्याही पक्षाचा नेता असो, कुठलाही पक्ष असो, सगळे बदमाश काय म्हणून सगळ्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून आता देशाला खऱ्या अर्थानं तारायचं असेल तर सत्तेच्या नावावर आणि राज्यकर्त्याच्या नावावर जर तुम्हाला जगायचं असेल तर आमच्या समाजाला, आमच्या भावी पिढ्याला भविष्य शिल्लक राहणार नाही. आणि त्याची सुरुवात जर करायची असेल, समाज घडवायचा असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रातल्या चळवळीतल्या जाणकार लोकांनी, अनुभव लोकांनी पुढे झालं पाहिजे आणि त्यातून एक दिशा देण्याचं काम झालं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. मित्रांनो, प्रथा म्हणून सांगायला हरकत नाही की आपल्याला विचारणाऱ्या देशातल्या कोणी तुम्हाला फुकट राशन मागितलं होतं? भारत देशातल्या 80 कोटी लोकांना फुकट राशन दिलं हे गौरवाने सांगितलं चाललंय. ती दुर्दैवाची बाब आहे. कोणी मागितलं होतं फुकट राशन? आणि त्याच्या पाठीमागच्या षडयंत्र ओळखले पाहिजे. मी आपल्याला विचारेल, तुम्हाला आम्हाला फुकट राशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे? कधीतरी चिंतन केलं पाहिजे. आम्हाला शिक्षण विकत आणि राशन फुकट, याचा अर्थ का? पोटाला खाऊ घाला आणि पाठीवर वजन टाका आणि गुलाम बनवा. हे धोरण सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आणि पोटाला खाऊ घालणं, पाठीवर वजन टाकणं, तो वजन
भयानक मानसिक गुलामी या देशामध्ये येऊ घातलेली आहे. त्याचा खऱ्या अर्थानं जर प्रतिकार करायचा असेल तर सुज्ञ लोकांनी, चळवळीतल्या लोकांनी, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे. आणि ते पुढे येण्याचं पवित्र काम कोणीही पक्षात न जाता सुभाषराव देवेंद्र सर तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या सोबत तेवढं आश्वासन देतो. आणि आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं, सेवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं, सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं, सगळ्या शिक्षक संघटनांच्या वतीनं, सगळ्या राजकीय पक्षाच्या वतीनं मी सुभाषराव तिरुवनकर सरांना त्यांचं भावी आयुष्य अत्यंत आनंदाचं, सुखाचं, आरोग्याचं जावं आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडण्याची ऊर्जा मिळो एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो.